नमस्कार. माहितीचा अधिकार आपला हक्क आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण विचार करा, जर एखादा अधिकारी माहिती द्यायला टाळाटाळ करू लागला तर काय? इथेच माहिती अधिकार कायद्याचं एक खरं शस्त्र समोर येतं आणि ते म्हणजे कलम 20. आज आपण याच कलमाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. हे तेच कलम आहे जे सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरतं आणि आपल्या हक्कांचं रक्षण करतं. चला तर मग बघूया ही कलम नक्की आहे तरी काय. समजा माहिती अधिकाराखाली अर्ज केलाय पण वेळेत उत्तरच येत नाही किंवा सरळ सरळ नकार मिळतो. किती फ्रस्ट्रेटिंग वाटतं नाही का? मग अशा वेळेस सामान्य माणसाने करायचं तरी काय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 20 मध्ये मिळतं आणि म्हणूनच ते समजून घेणं प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की या कायद्याला इतकी शक्ती येते कुठून? तर ती येते कलम 20 मधनं. हे कलम म्हणजे असं समजा कायद्याचं एक संरक्षक कवच आहे जे अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देतं आणि कायदा फक्त कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी होईल हे बघतं. तर कलम 20ची व्याख्या तशी अगदी सरळ आणि सोपी आहे. जे अधिकारी कायद्याचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंड आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद हे कलम करतं. म्हणजे थोडक्यात काय, तर याच कलमामुळे माहिती अधिकार कायद्याला खऱ्या अर्थाने धार येते. तो फक्त कागदावरचा कायदा राहत नाही. बरं, मग पुढचा प्रश्न येतो की नक्की कोणत्या चुकांसाठी अधिकाऱ्याला दंड होऊ शकतो? म्हणजे कायदा काय सांगतो याबद्दल? चला, दंडाची नेमकी कारणं कोणती आहेत तेच आता समजून घेऊया. हे कारणं जरा नीट बघा. म्हणजे विनाकारण अर्ज नाकारणं, वेळेत माहिती न देणं किंवा मुद्दामहून माहिती द्यायला नकार देणं, या तर खूप गंभीर चुका आहेतच. पण त्याशिवाय जाणीवपूर्वक चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणं, माहितीच नष्ट करून टाकणं किंवा माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारे अडथळा आणणं, या सगळ्या गोष्टी दंडाला पात्र ठरतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कायदा कधीच एकतर्फी नसतो. कोणताही दंड लावण्याआधी माहिती आयोग संबंधित अधिकाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची एक पूर्ण आणि वाजवी संधी देतो. म्हणजे नैसर्गिक न्यायाचं जे तत्त्व आहे त्याचं पालन इथेही केलं जातं. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, प्रत्यक्ष दंडाच्या रकमेकडे. म्हणजे जर अधिकारी दोषी आढळला तर त्याच्या खिशाला नेमका किती फटका बसू शकतो. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा दंड काही एकरकमी नाही आहे. माहिती द्यायला जितके दिवस उशीर होईल त्या प्रत्येक दिवसासाठी हा दंड आकारला जातो. याचा सरळ अर्थ आहे, जितका जास्त उशीर तितका मोठा दंड. आणि तो आकडा आहे रोजचे 250 रुपये. आता ऐकायला हे कदाचित कमी वाटतील नाही का? पण जरा विचार करा, जर महिनाभर उशीर झाला तर हीच रक्कम कुठे जाऊन पोचेल? ह्यावरूनच लक्षात येतं की वेळेवर माहिती देणं किती जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात कायद्याने दंडाची एक कमाल मर्यादा सुद्धा ठरवली आहे आणि ती आहे 25,000 रुपये. ही रक्कम कोणत्याही अधिकाऱ्यासाठी नक्कीच मोठी आहे आणि कायद्याचं पालन करण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरते. पण हे प्रकरण फक्त आर्थिक दंडावरच थांबत नाही. जर एखादा अधिकारी वारंवार कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर यापेक्षाही गंभीर कारवाई होऊ शकते. याची प्रक्रिया अगदी स्पष्ट आहे. बघा, जर माहिती आयोगाच्या असं लक्षात आलं की एखादा अधिकारी सतत आणि विनाकारण कायद्याचं उल्लंघन करतोय तर आयोग फक्त दंड लावून थांबत नाही. उलट आयोग थेट त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना त्याच्यावर सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करू शकतो आणि याचा थेट परिणाम त्या अधिकाऱ्याच्या नोकरीवर सुद्धा होऊ शकतो. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय निघतो? हे कलम 20 इतकं महत्त्वाचा का आहे? चला, याच्या महत्त्वावर थोडक्यात एक नजर टाकूया. खरं तर हे एकच वाक्य या कलमाचं सगळं सार सांगतं. कलम 20 मुळेच माहितीचा अधिकार हा केवळ कागदावरचा हक्क राहत नाही, तर तो अधिकाऱ्यांवर एक बंधनकारक आणि अंमलबजावणी करता येणारी जबाबदारी बनतो. याचमुळे या हक्काला खरी ताकद मिळते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कलमामुळे 2 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये एक जबाबदारीची, उत्तरदायित्वाची भावना तयार होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास वाढतो. कारण त्याला खात्री पटते की कायद्याचं पालन झालं नाही तर कारवाईची तरतूद आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. कायद्यामध्ये दंडाची आणि कारवाईची इतकी स्पष्ट तरतूद आहे, तरीही हे कलम माहिती अधिकाराला जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने प्रभावी बनवतं का, यावर नक्कीच विचार करायला हवा.
या विषयावरील सविस्तर माहितीचा हा भाग इथेच संपतो. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.